नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, प्रथम टप्प्यातील बोनस वितरणामध्ये गडचिरोली जिल्हा फेडरेशनला 48,84,90,000 रुपयाचा निधी आलेला होता। फेडरेशनने नोंदणीकृत जे काही शेतकरी आहेत अशांपैकी विक्री केलेल्या शेतकऱ्यांना जवळपास 31,42,00,000 रुपयाचा निधी प्रथम टप्प्यामध्ये वितरण केला। मात्र असे असतानाही ज्यांनी विक्री केली नाही अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे ज्यांना अजूनही बोनस मिळालेला नाही। तर गडचिरोली जिल्हा फेडरेशनकडे शिल्लक असलेला जो काही निधी आहे तो 17,42,00,000 रुपये इतका आहे। पहा मित्रांनो, प्रथम टप्प्यामधीलच तेथील जे काही जिल्हा फेडरेशनमध्ये जे काही नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांचा हा जवळपास 17,42,00,000 रुपयाचा निधी अद्यापही शिल्लक आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनसचे दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा लागली असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र जिल्हा फेडरेशनचे प्रथम टप्प्यातील 17,42,00,000 रुपये अद्याप शिल्लक आहेत। यावरूनच लक्षात घ्या मित्रांनो, तेथील शेतकऱ्यांना प्रथम टप्प्यातीलच बोनस मिळाले नाही तर दुसऱ्या टप्प्यातील जे काही प्रतीक्षेमध्ये असलेले शेतकरी आहेत त्यांचे काय हाल असतील। शेतकरी मित्रांनो, प्रथम टप्प्यामधील जे काही नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांच्या याद्या पाठवण्यामध्ये खरेदी केंद्राने फार उशीर केलेला होता आणि जेव्हा हे पोर्टलकडे याद्या गेल्या तेव्हा पोर्टलवरती काही तांत्रिक बिघाड आलेले होते। अशांमध्ये जे काही व्हेरिफिकेशनचं काम होतं त्याच्यामध्ये बराच वेळ गेलेला होता। आता प्रथम टप्प्यामधील जे काही राहिलेले शेतकरी आहेत अशांच्या आणि टप्प्या 2 मधील शेतकऱ्यांच्या याद्या ह्या भीम पोर्टलवरती गेलेल्या आहेत आणि या याद्यांच्या पडताळण्या आता सुरू आहेत। तर या याद्यांमध्ये जे काही नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या याद्या आहेत यामधील शेतकऱ्यांचे बँक व्हेरिफिकेशन, आधार कार्ड व्हेरिफिकेशन त्यांनी ई-पिक केलेलं आहे किंवा नाही, किंवा नावामध्ये काही बदल आहे अशांची पडताळणी केली जात आहे। यामध्ये बरेचसे शेतकरी अपात्र ठरत आहेत। भीम पोर्टलवरून ह्या शेतकरी याद्यांच्या पडताळण्या सुरू आहेत। ज्या शेतकऱ्यांची नावे अपात्र किंवा ब्लॉकलिस्टमध्ये गेलेले असतील त्यांनी आपल्या खरेदी केंद्रावर जाऊन याची पडताळणी करून घ्यावी। आपले बरेच शेतकरी मित्र म्हणत असतात की भीम पोर्टलवरती शेतकरी याद्या कशा पाहायच्या, तर शेतकरी मित्रांनो, भीम पोर्टल प्रशासकीय कामासाठी आहे। तेथील कर्मचारी ID आणि पासवर्डच्या आधारावर काम करीत असतात। सामान्यासाठी हे शक्य नाही। सध्या पोर्टलवरती उपलब्ध याद्यांच्या आधारावर व्हेरिफिकेशनचं काम चाललेलं आहे। जेव्हा हे याद्या खरेदी केंद्रावर उपलब्ध होतील यामध्ये जर आपलं नाव अपात्र किंवा ब्लॅकलिस्टमध्ये असेल तर खरेदी केंद्राच्या सल्ल्यानुसार आपण आधार किंवा बँकेचं व्हेरिफिकेशन स्वतः करावा। मागील आठवड्यामध्ये जे काही पावसाळी अधिवेशन झाले यामध्ये जे काही धान उत्पादक शेतकरी आहेत अशांसाठी एक निश्चित तोडगा निघेल आणि लवकरात लवकर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना या धान बोनस निधीचे वितरण होईल। असे झाले असताना फक्त 900 कोटीपैकी 735 कोटी रुपये शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले, तेही जिल्हा फेडरेशन किंवा आदिवासी विकास महामंडळाकडे जिल्हानिहाय आलेले नाही। सरकार एखाद्या खाजगी कंपनीकडून या टप्पा 2चे बोनस निधीचे वितरण करते की काय असे झालेले आहे। राज्याच्या कृषी विभागाचं काम भगवान भरोसे चाललं की काय असं झालं आहे। मागील आठवड्यामध्ये अधिवेशनात भर सभागृहामध्ये कृषी मंत्री मोबाईलवर रमी खेळत होते। रमी पे आ जाओ ना महाराज हे ते मोबाईलवरून संदेश देत होते। शेतकरी इकडे खरीप हंगामामध्ये शेतामध्ये व्यस्त आहे, त्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचे हप्ते, धान बोनस आणि तत्सम प्रकारची काही मदत मिळेल या आशेवर हा शेतकरी आहे आणि कृषी मंत्री रमी पे आ जाओ ना महाराज असा संदेश जर शेतकऱ्यांना देत असतील तर खरीप हंगामाच्या शेतीमध्ये व्यस्त असलेला शेतकरी कुणावर विश्वास ठेवील। हा संपूर्ण कृषी विभागाचा भार ज्या कृषी मंत्र्यावर असते तेच कृषी मंत्री सध्या रमीमध्ये व्यस्त आहेत। तर जे काही आता राज्यातील धान उत्पादक शेतकरी आहेत अशांना आता मात्र या धान बोनसवरून संपूर्ण विश्वास उडालेला आहे, कारण मंत्री रमीमध्ये व्यस्त आहेत आणि याच्यावर बोलायला कुणी सध्या तयार दिसत नाही। तर शेतकरी मित्रांनो, जे काही आता व्हेरिफिकेशनचं काम चाललेलं आहे, जेव्हा ही याद्या खरेदी केंद्रावर येतील अशामध्ये जे आपले अपात्र किंवा ब्लॅकलिस्टमध्ये आपलं नाव आहे की काय हे आपण स्वतः जाऊन खरेदी केंद्रावर चेक करून घ्याल आणि त्यानंतर जर आपलं ब्लॅकलिस्ट किंवा अपात्र यादीमध्ये जर नाव असेल तर आधार किंवा बँकचं व्हेरिफिकेशन खरेदी केंद्राच्या म्हणण्यानुसार आपण स्वतः करून घ्यावं। तर कृषी मंत्र्याचा अधिवेशनामध्ये सभागृहात जो व्हिडिओवर रमी चाललेला होता याच्यावरून राज्यातील कृषी विभागाच्या कामकाजाचा आपल्याला गांभीर्य लक्षात येते। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला बोनस मिळेल हे निश्चित आहे, मात्र याच्यासाठी किती वेळ लागेल हे निश्चित सांगता येत नाही। तर मित्रांनो, अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।